श्री स्वामी समर्थ. कणभर मोहरीने मनभर फायदे. घराच्या प्रवेशद्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तू दोष घालवा. आपली आई आजी नीट मोहरीने आपले दृष्ट काढायची. त्याच मोहरीचा वापर वास्तुदोष दूर करण्यासाठी कसा करून घेता येतो ते पहा. घराची आर्थिक परिस्थितीतही मुख्य दरवाजा संबंधित आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टीचे प्राबल्य वाढते. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पहा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तीचा प्रभाव असतो. अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मक दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने दिलेले काही उपाय आणि कधी करायचे ते जाणून घेऊया, जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तरी चांगले राहील, शिवाय आर्थिक स्थिती देखील सुधारेल. धन प्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा चमचाभर मोहरी. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे. काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते. प्रगतीचे नवे मार्ग खुले असते. वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत. लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानले जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते. मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याचे कोणते लाभ होतात, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकीत असलेल्या तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते. कुंडलीतील रविदोष दूर होतो आणि यश प्राप्ती होते. तर प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनी दोषापासून आराम मिळतो. घरातील आर्थिक स्थितीचा आड येणारे दोष दूर होतात. आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज, गरिबी, अतिरिक्त खर्च, पैशाचे अनेक इत्यादींपासून मुक्ती होते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.